सर, माझ्याकडे कंपनीने दिलेला 5 लाखाचा हेल्थ इन्शुरन्स आहे, तर मला दुसऱ्या कंपनीचा इन्शुरन्स घ्यायची गरज आहे का? येस, आहे. मी बऱ्याच वेळा बघतो काही जण कंपनीच्या हेल्थ इन्शुरन्सवर डिपेंड असतात. पण मित्रांनो, तुमच्याकडे तुमचा स्वतःचाही हेल्थ इन्शुरन्स असला पाहिजे. ते घेण्यापूर्वी कोणते पॉइंट कन्सिडर केले पाहिजेत या बघूयात. फर्स्ट पॉइंट, हायर सम इन्शुर्ड. पॉलिसी घेतानाच तुम्हाला मिनिमम 20 to 30 लॅक्सचं कव्हरेज घ्यायचं आहे. जसं भारताचं इन्फ्लेशन हे 7% आहे, तसं मेडिकल इन्फ्लेशन 14% आहे आणि येणाऱ्या काही काळात हे इन्फ्लेशन वाढणार आहे. सेकंड, वेटिंग पिरियड क्लॉज. पॉलिसी घेण्यापूर्वी काही प्री एक्झिस्टिंग डिझीज असतील त्यासाठी किती वेटिंग पिरियड असतो हे तुम्हाला माहिती पाहिजे. थर्ड, नो रूम रेंट कॅपिंग. एक एक्झाम्पल घेऊयात. ICU रेंट 10,000 पर डे आहे. ॲज पर युअर कंपनी पॉलिसी युअर लिमिट इज 5,000 पर डे. सो राहिलेले पैसे तुम्हाला पे करायचे. फोर्थ, नो क्लेम बोनस. क्लेम फ्री इयरमध्ये तुमची कंपनी किती % बोनस देते हे तुम्हाला माहिती पाहिजे. फिफ्थ, नो को पेमेंट. एक्झाम्पल, तुमचं बिल 1 लाख रुपये आलेलं आहे. तुमच्या पॉलिसीमध्ये कोपे आहे 20%चा. सो 20,000 तुम्हाला पे करायचे, 80,000 इन्शुरन्स कंपनी देणार. सिक्स्थ, प्री अँड पोस्ट हॉस्पिटलायझेशन. ऍडमिट होण्यापूर्वी आणि ऍडमिट झाल्यानंतर जेवढे पण मेडिकल बिल्स होतील ते यामध्ये कव्हर होतात. सेव्हन्थ, नेटवर्क हॉस्पिटल्स. पॉलिसी घेतल्यानंतर तुमच्या एरियामधले कॅशलेस हॉस्पिटल्स तुम्हाला माहिती पाहिजेत. एट्थ, रिइम्बर्समेंट प्रोसेस. एखादा व्यक्ती नेटवर्क हॉस्पिटलमध्ये ऍडमिट न होता लोकल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत असेल तर त्याचा क्लेम हा रिइम्बर्स केला जातो. सो त्याची प्रोसेस तुम्हाला माहिती पाहिजेत. नाईन्थ, क्लेम सेटलमेंट रेशो. ज्या कंपनीची तुम्ही पॉलिसी घेताय त्या कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो तुम्हाला माहिती पाहिजे. अँड लास्ट, फॅक्टर्स दॅट लीड टू इन्क्रीजेस युअर हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम. असे कोणते फॅक्टर्स आहेत ज्याने फ्युचरमध्ये तुमचा प्रीमियम वाढू शकतो हे तुम्हाला माहिती पाहिजे. संपत्तीचा बँक बॅलन्स महत्वाचा नाही, तर आरोग्याचा बँक बॅलन्स चांगला असला तर आपल्या आयुष्यालाही अर्थ आहे. तुम्हाला पण तुमच्या फॅमिलीसाठी हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा असेल तर आजच कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.